स्वामींच्या चरणी अक्कलकोटमध्ये बहुचर्चित देऊळ बंद 2 चित्रपटाचा टीझर सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। 10 वर्षापूर्वी गाजलेल्या देऊळ बंद नंतर आता प्रवीण तरडे पुन्हा एकदा स्वामींची महती पडद्यावर घेऊन येत आहेत। समाजातील नराधमांना कृत्याची भीती वाटेल आणि मुलींच्या आईवडिलांना आशेचा किरण मिळेल असा विश्वास दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी यावेळी व्यक्त केला। या सोहळ्यात चित्रपटातील मुख्य अभिनेत्री स्नेहल तरडे देऊळ बंदचा प्रवास सांगताना भावुक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। हा चित्रपट 21 मे रोजी प्रदर्शित होणार असून टीझरला चाहत्यांनी आतापासूनच डोक्यावर घेतले। सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। आज मी आयुष्यात पहिल्यांदा अक्कलकोटला आली आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने स्वामींनी मला इथे बोलवून घेतलं, याबद्दल त्याच्या या कृपेने मी अत्यंत भारावून गेलेली आहे। बोलताना कदाचित डोळे भरून येतील। मी स्वामींची कृपा आता शब्दात कशी व्यक्त करू मला कळत नाहीये। त्यांच्या कृपेने, त्यांच्या प्रेरणेने मला काम करण्याची शक्ती मिळाली। त्यांच्याच कृपेने हा चित्रपट पूर्ण होऊ शकला। काम करताना त्यांचं अस्तित्व आजूबाजूला आहे हे मला सतत जाणवत होतं। सर्व महाराष्ट्रातल्या सर्व स्त्रियांना हा चित्रपट आम्ही समर्पित करत आहोत। अशा स्त्रिया ज्या आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी आपलं सर्वस्व पणाला लावून लढत असतात, कष्ट करत असतात। त्यांच्या कष्टांची कोणी दखल घेवो न घेवो त्यांना फरक पडत नाही। त्या कष्टांचा त्यांना मोबदला मिळो न मिळो त्यांना फरक पडत नाही। त्या आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी लढत असतात। जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्या लढत असतात, मुलाबाळांसाठी कष्ट सोसत असतात। अशा सर्व स्त्रियांना देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट आम्ही समर्पित करीत आहोत। स्वामींचे पुन्हा एकदा खूप खूप आभार। मला ही संधी दिली, त्यांनी काम करण्याची प्रेरणा दिली, शक्ती दिली आणि चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते कैलाश माळी आणि जयश्री वाणी तुमचे खूप आभार। मला ही संधी दिली, धन्यवाद। 10 वर्षापूर्वी देऊळ बंदचा पहिला भाग आला होता। मोहन जोशी सरांनी स्वामी समर्थांची भूमिका त्यात केली होती। जे सोलापूरचे सगळे पत्रकार आहेत, तुम्ही नशीबवान आहात की हे एवढं मोठं आराध्य दैवत तुमच्या इथं आहे। आज 10 वर्षांनी हा सिनेमा करतोय, कारण स्वामींनीच 10 वर्ष मला इतकं बिझी ठेवलं की मुळशी पॅटर्न, सरसेनापती आंबेराव, धर्मवीर 1, 2 अशा अनेक सिनेमे माझ्या हातून झाले। खूप समाधान वाटतंय की 10 वर्ष गेली, पण 10 वर्षांनी पुढचा भाग असा बनलाय की संपूर्ण महाराष्ट्राला याचा अभिमान वाटेल। स्वामी समर्थांचे आशीर्वाद मनापासून आमच्या टीमवर राहील, कारण याच 21 मेला हा सिनेमा का करतोय 10 वर्षांचा, कारण इथून खरं शेतीची बिकट परिस्थिती सुरू होती। अवकाळी पाऊस, वळवाचा पाऊस, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, हमी भाव नाही, अशा अनेक गोष्टी येतात आणि शेतकऱ्यांच्या मनात नैराश्य निर्माण होतं। अत्यंत हसत खेळत विनोदी पद्धतीनं जाणारा हा सिनेमा महाराष्ट्राला अंतर्मुख करणारे एवढंच सांगतो। आणि या उन्हाळ्यात शेतकऱ्यांची आत्महत्या नाही होणार। स्वामींचा हा सिनेमा शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करणार, थांबवणार असा आम्हाला खूप मनापासून विश्वास आहे। का माहितीये, कारण हा चित्रपटच बनवला त्याच्यासाठी गेलाय आणि म्हणून आम्ही 21 मेला आलोय। दरवेळी खरं गुरुपौर्णिमेला रिलीज करतो, पण हा सिनेमा जर 21 मेला आला तर त्याच्यानंतर जे पुढचे 2 महिने बिकट आहेत शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी, तिथं हा सिनेमा दिलासा ठरेल। आणि यांच्याबद्दल मी काही न बोललेलं बरं, पण एवढंच एक धाडसी विधान करेल। मोहन जोशी सरांचं आजवरचं एक सर्वोत्कृष्ट काम, सर्वोत्कृष्ट अभिनय
तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळेल. त्यांनी जे काही केलंय तुम्ही टीजरमध्ये पाहिलं असेल आणि सगळीकडेच पाहिलं असेल. या टीजरमध्ये पाहताना तुम्हाला लक्षात आलं असेल की मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांची जुगलबंदी महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करून टाकणारे हा अभिनय, हे लेखन, दिग्दर्शन आणि सगळंच तुम्हाला खूप आवडेल. कैलास वाणी या निर्मात्याचे मी आयुष्यभर आभार मानेन की चला मराठी इंडस्ट्रीला एक निर्माता तरी असा मिळाला जो प्रॉफिटसाठी काम करत नाही. या चित्रपटाच्या निर्मितीतून जो काही प्रॉफिट येतो, पहिल्या भागाचा सुद्धा त्यांनी सर्व डोनेट केला होता. या भागाचा सुद्धा ते डोनेट करणारे, विशेष करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या पोरी आहेत त्या पोरींचा सर्व शिक्षणाचा खर्च, भले एखादी पोरगी फॉरेनला जरी शिकायला गेली तरी तिच्या शिक्षणाचा खर्च आमचे निर्माते या चित्रपटातून जो प्रॉफिट होणार आहे त्यातून उचलणार आहे. त्यामुळं असा चित्रपट चालवणं, लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी. एक लक्षात ठेवा, मी असं नाही म्हणत की चित्रपट कसाही बनलाय आणि चालवा. चित्रपट पहा, चित्रपट बघा, चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या प्रत्येकाला काय वाटलं ते तुम्ही ठरवा आणि मग तुम्ही तुमचा चित्रपट म्हणून हा चालवा. जर चित्रपट नाही ना आवडला, अजिबात नका चालू. पण मी गॅरंटी घेतो तुम्ही हा चित्रपट चालवणारच. कारण फिल्म म्हणून, एक फिल्म मेकर म्हणून, एक स्वामी भक्ती वगैरे जरा वेळ बाजूला ठेवली आणि फिल्म मेकिंग म्हणून पाहिलं तरी असा स्क्रीन प्ले, असे डायलॉग, म्हणजे तुम्ही ते पहा आणि तुम्ही ठरवा हा चित्रपट महाराष्ट्राच्या घरात न्यायचा का नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक त्या महिलेला जी कुटुंबासाठी झटते, राबते, त्या महिलेला हा चित्रपट मी आज स्वामींच्या मंदिरात सर्व महिलांच्या चरणी समर्पित करतो. स्वामी.